गुड आफ्टरनून फ्रेंड्स. मी नीलम अडिसरे रसाळ इंटरेस्टिंग फिजिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण इयत्ता 12वीमधील युनिट नंबर 5 ऑसिलेशन जे आहे तर त्याचे इंट्रोडक्शन घेणार आहे. त्यामध्ये आपण ऑसिलेशन म्हणजे काय असतं, ऑसिलेटरी मोशन कशाला म्हणायचं, पिरियडिक मोशन काय असते, त्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर या टर्म्सची माहिती घेणार आहे. समोर तुम्हाला एक चित्र दिसतंय. ओके, तर त्यामध्ये काय दाखवलेलं आहे बघा. एक मुलगा झोका घेताना आपल्याला दिसतोय. त्यानंतर त्या पिक्चरमध्ये आपल्याला दोन मुली ज्या आहेत तर त्या सीसॉ खेळताना दिसत आहेत. यावरून तुम्हाला आयडिया आली असेल की ऑसिलेटरी मोशन कशी असते. मी यासाठी अजून तुम्हाला एक्झाम्पल सांगणार आहे, म्हणजे तुमची ऑसिलेटरी मोशनची कन्सेप्ट क्लिअर होईल. तर ह्यामध्ये बघा, पहिलं एक्झाम्पल काय आहे बघा, रॉकिंग ऑफ ए क्रॅडल. रॉकिंग ऑफ क्रॅडल म्हणजे काय, तर तुम्ही लहान मुलाला पाळण्यामध्ये बघितलं असेल. त्याला झोपवण्यासाठी आपण काय करतो, पाळण्याला हलवतो. म्हणजे आपण हलवल्यानंतर तो एका ठराविक मोशनमध्ये येतो आणि ती मोशन त्याची रिपीट होत असते. ती तुम्ही इमॅजिन करू शकताय. दुसरं उदाहरण आहे स्विंगिंग ऑफ स्विंग. म्हणजे ज्यावेळी एखादं लहान मूल झोका घेत असतं त्यावेळी त्या झोक्याची जी मोशन आहे तर ती ऑसिलेटरी मोशन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल त्याचं आहे मोशन ऑफ द पेंडुलम ऑफ क्लॉक. घड्याळाचा जो पेंडुलम आहे, दोलक आहे, त्याची मोशन जी असते तर ती कसली असते, ऑसिलेटरी मोशन असते. इथं तुम्हाला दिसतंय एक वॉच आहे आणि त्याचा पेंडुलम जो आहे तर तो कशा पद्धतीनं मूव्ह होतोय किंवा त्याची मोशन कशी आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे त्याचं अप अँड डाऊन द व्हायब्रेशन्स ऑफ ए गिटार और व्हायोलिन स्ट्रिंग. म्हणजे आपले जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, गिटार असेल, व्हायोलिन असेल, ओके, त्यांच्या ज्या तारा आहेत तर त्यांची जी मोशन आहे त्यांना आपण जर व्हायब्रेट केलं तर ते कशा पद्धतीनं व्हायब्रेट होतात, त्या तारांचं जे व्हायब्रेशन आहे तर ती ऑसिलेटरी मोशन आहे. नेक्स्ट उदाहरण आहे अप अँड डाऊन मोशन ऑफ दी निडल ऑफ ए स्विंग मशीन. हे उदाहरण तुम्ही सर्वांनी नक्की पाहिलं असेल. शिलाई मशीन जी आपली असते त्याची जी सुई आहे तर ती अप डाऊन होत असते शिलाई करताना. म्हणजे त्याची जी मोशन आहे वर खाली होण्याची तर ती ऑसिलेटरी मोशन आहे. नेक्स्ट आहे द मोशन ऑफ द प्रॉंग्स ऑफ ए व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क जो आपला असतो, म्हणजे आपल्या किचनमधील तुम्ही चिमटा कन्सिडर करू शकताय. त्यामध्ये काय होतं बघा, तर त्या चिमट्याला आपण काय केलं, व्हायब्रेट केलं, हिट केलं कशावर तरी. ओके, रबर पॅड घ्या किंवा तुम्ही हातावर जरी हिट केलं तर काय होतं आहे, त्याचे जे प्रॉंग्स असतात म्हणजे त्याच्या ज्या दोन साईड असतात त्या चिमट्याच्या तर त्या काय होतात, आत बाहेर मूव्ह होतात. म्हणजे तशा पद्धतीनं त्या व्हायब्रेट होतात. नेक्स्ट आहे ऑसिलेशन ऑफ स्प्रिंग. एखादी स्प्रिंग मी काय केली, तिला ओढलं तर ती काय होते, मोशनमध्ये येते आणि तिची जी मोशन असते तर ती ऑसिलेटरी मोशन असते. इथं बघू शकताय तुम्ही, ही स्प्रिंग आहे, एक टोक तिचं फिक्स आहे आणि दुसऱ्या एंडला आपण काहीतरी वेट ॲड केलेलं आहे. त्याला आपण जर खाली ओढलं तर त्यानंतर काय होणार आहे, त्याची मोशन स्टार्ट होणार आहे अप डाऊन. ही सर्व एक्झाम्पल ऑसिलेटरी मोशनचे आहेत. आपल्या डेली लाईफमधील ह्यामधील काही उदाहरणं आहेत. म्हणजे तुम्हाला ह्यावरून आयडिया आली असेल की ऑसिलेटरी मोशन कशी असते. मग आपण ह्याची डेफिनेशन कशी करू शकतो, तर बघा, रिपीटेड टू अँड फ्रो मोमेंट ऑफ ए बॉडी अबाउट ए मीन पोझिशन इज कॉल्ड अ ऑसिलेटरी मोशन. ठराविक मीन पोझिशनपासून तीच मोशन रिपीट होणं. टू अँड फ्रो मोशन म्हणजे पुढं मागं होणं. ओके,
टू अँड फ्रो मुवमेंट्समध्ये एखादी बॉडी येणं किंवा तिची जी त्या बॉडीची टू अँड फ्रो मुवमेंट्स जे आहेत तर ती परत परत रिपीट होणं, मीन पोझिशनपासून रिपीट होणं, त्याच वेनं त्याची मोशन रिपीट होणं, त्याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणतो. ही त्याची डेफिनेशन आहे. इथं तुम्हाला 2 पेंडुलम दिसतात बघा, एक रेड आणि ग्रीन कलरचा. तर त्यांची जी मोशन आहे, ओके, त्याला आपण एका साईडला घेऊन खेचलं आणि सोडून दिलं तर त्याची जी मोशन स्टार्ट होईल ती ऑसिलेटरी मोशन आहे. आपण ज्या ठिकाणावरून त्याला सोडलंय त्या ठिकाणावरून त्याची मोशन स्टार्ट होणार आहे आणि परत त्याच ठिकाणी येऊन पेंडुलम काय होणार आहे, एक फेरी त्याची पूर्ण होणार आहे. सपोज आपण एखाद्या साईडला घेतलं, त्याला लेफ्ट किंवा राईट कन्सिडर करा. आपण जर त्याला राईटला घेतलं आणि सोडून दिलं तर तो पेंडुलम लेफ्टला जाऊन येईल आणि लेफ्टवरून परत तो राईटवरती येईल. अशा वेळी त्याची एक फेरी पूर्ण होणार आहे. ओके, आणि त्याच वेनं तो पेंडुलम काय होणार आहे, सारखा मूव्ह होत राहणार आहे. तर ही ऑसिलेटरी मोशनची काही उदाहरणं आहेत. मग ऑसिलेटरी मोशन कशी आहे म्हणू शकतो आपण, तर ती पिरियडिक मोशन आहे. कशी आहे, पिरियडिक मोशन आहे. त्यानंतर बघा, एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक बट एव्हरी पिरियडिक मोशन्स नीड नॉट टू बी ऑसिलेटरी. ह्या वाक्याचा अर्थ असा होतो की सगळ्या ऑसिलेटरी मोशन पिरियडिक असू शकतात, पिरियडिक असतात. सगळ्या ऑसिलेटरी मोशन पिरियडिक असतात, पण सगळ्या पिरियडिक मोशन्स ऑसिलेटरी असतीलच असं नाही. म्हणजे पिरियडिक मोशन्स फक्त ऑसिलेटरीच असतील असं नाही. सर्क्युलर मोशन ही देखील पिरियडिक मोशन आहे. आणि सर्क्युलर मोशन आणि ऑसिलेटरी मोशनमध्ये फरक आहे. सर्क्युलर मोशनमध्ये डायरेक्ट सर्कल पूर्ण होत असतं आणि ऑसिलेटरी मोशनमध्ये काय होतं बघा, पुढं मागं अप डाऊन अशी मोशन त्याची होत असते. तिथल्या तिथंच ती बॉडी काय होत असते, मूव्ह होत असते. या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल सर्क्युलर मोशनमध्ये कसं असतं, तर सर्क्युलर मोशनमध्ये एक सर्कल पूर्ण होतं आहे आणि ऑसिलेटरी मोशनला फक्त कसं असतं, पुढं मागं. आता जो मुलगा दोरी उड्या घेतोय त्या दोरीची जी मोशन आहे तर ती सर्क्युलर मोशन आहे. झोका घेणाऱ्या मुलगीची जी मोशन आहे ती ऑसिलेटरी मोशन आहे. यावरून तुमच्या लक्षात येत असेल की ऑसिलेटरी मोशन आणि सर्क्युलर मोशनमध्ये फरक आहे. आता पिरियडिक मोशन आहे असं आपण म्हटलं आणि एक वाक्य देखील सांगितलं की सगळ्या ऑसिलेटरी मोशन पिरियडिक असतात, पण सगळ्याच पिरियडिक मोशन ऑसिलेटरी असतील असं नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्हला वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न जर विचारले तर तुम्हाला तिथं ते सॉल्व करता येईल. आता पिरियडिक मोशन म्हणजे कशाला म्हणायचं बघा, एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर ए डेफिनाइट इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड अ पिरियडिक मोशन. कोणतीही मोशन एका ठराविक टाईम नंतर तीच रिपीट होत असेल, ओके, ठराविक वेळेनंतर पुन्हा तीच मोशन जर रिपीट होत असेल तर त्याला आपण पिरियडिक मोशन म्हणतो. म्हणजे ह्या घड्याळाच्या दोलकाची मोशन पिरियडिक मोशन आहे. म्हणजे त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ त्याला दुसरी फेरी पूर्ण करण्यासाठी लागतो, तेवढाच वेळ त्याला तिसरी फेरी पूर्ण करण्यासाठी लागतो. म्हणजे परत समजा त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी काहीतरी 1 सेकंद लागत असेल असं कन्सिडर करा. मग दुसऱ्या सेकंदाला तो दुसरी फेरी पूर्ण करेल, परत आणि अजून 1 सेकंदानंतर तो तिसरी फेरी पूर्ण करेल. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक फेरी त्याला पूर्ण करण्यासाठी 1 सेकंद इतकाच टाईम लागणार आहे. आणि अशा पद्धतीच्या मोशन्सला आपण पिरियडिक मोशन म्हणतो, कारण ती मोशन ठराविक टाईमनंतर तीच रिपीट होत असते. याला पिरियडिक मोशन म्हणतात. उदाहरणं काय आहेत बघा पिरियडिक मोशनची. दुसरी उदाहरणं आहेत ही. मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ. आपल्याला माहिती आहे की आपल्या पृथ्वीभोवती चंद्र फिरतोय, मग त्याला एक फेरी पूर्ण करण्यासाठी काहीतरी डेज लागत असतील.
ओके. परत नंतर तेवढ्याच वेळेनं तो दुसरी फेरी पूर्ण करणार आहे. किंवा आपली अर्थ जी आहे किंवा इतर प्लॅनेट जे आहेत तर ते सूर्याभोवती फिरताना दिसतात. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस लागतात. मग परत 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, त्याला आपण 1 वर्ष म्हणतो, दुसरी फेरी काय करणार आहे, अर्थ कंप्लीट करणार आहे. अशा पद्धतीची मोशन म्हणजे पिरियडिक मोशन असते. म्हणजे ठराविक टाईमनंतर, ठराविक वेळेनंतर, ठराविक दिवस म्हणू शकतो आपण प्लॅनेटच्या बाबतीमध्ये. तीच मोशन काय होते, रिपीट होते. त्याला आपण पिरियडिक मोशन असं म्हणतो. पिरियड ऑर पिरियडिक टाईम. आता मोशन झाली, पिरियडिक मोशन झाली. आता टाईम कशाला म्हणायचं किंवा पिरियडिक टाईम कशाला म्हणायचं. टाईम टेकन बाय द बॉडी टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज नोन ॲज टाईम पिरियड. इट इज डिनोटेड बाय टी. एखाद्या बॉडीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी किंवा एक ऑसिलेशन, आता आपण त्याला म्हणू शकतो, एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागतो त्याला आपण काय म्हणतो, पिरियड किंवा पिरियडिक टाईम असं म्हणतो. इट्स SI युनिट इज यस. त्याचं SI युनिट काय आहे, सेकंद आहे. यस म्हणजे सेकंद. ओके. ह्यामध्ये तुम्हाला दिसतंय 2 पेंडुलम मूव्ह होताना. तर रेड कलरचा असेल किंवा ग्रीन कलरचा पेंडुलम असेल, एक फेरी पूर्ण करण्यासाठी दोन्हींना किती वेळ लागतोय, तर तो त्यांचा पिरियडिक टाईम असणार आहे. रेडचा ग्रीनचा डिफरंट असेल किंवा सेम असेल तर तो, इथं स्प्रिंग तुम्हाला दिसते अपडाऊन होताना, ती खाली येते आणि परत वर जाते. म्हणजे खाली येऊन परत वर जाण्यासाठी तिला जो वेळ लागतो तर तो त्याचा पिरियडिक टाईम किंवा पिरियड आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी आपण N या लेटरनं ती डिनोट करतो. द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीटेड पर युनिट टाईम इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी ऑफ द पिरियडिक मोशन. एका युनिट टाईममध्ये किती ऑसिलेशन होतात, एका युनिट टाईममध्ये किती फेऱ्या पूर्ण होतात एखाद्या बॉडीच्या, तर त्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आणि ह्याचं SI युनिट काय असतं बघा, हर्ट्ज असतं. HZ हर्ट्ज असं असतं. HZ ना आपण काय करतो ते लिहितो, HZ हर्ट्ज. हे झालं ऑसिलेशन म्हणजे काय, ऑसिलेटरी मोशन्स म्हणजे काय, पिरियडिक मोशन म्हणजे काय, त्यानंतर पिरियड ऑर पिरियडिक टाईम. लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे पॉईंट पाहू. तोपर्यंत कीप वॉचिंग इंटरेस्टिंग फिजिक्स. थँक्यू.